बहुत बार बात करते त्यांना मी तेव्हा होते 1000 महिन्याचे वेळ म्हणतात दोन्ही मग तुम्ही 13 महिने वाटलंय तुमचं आलं तरी त्याचं झालं का चर्चा आली काय त्याचा हळूच कान लावा त्याला मी त्यांच्या विचार घेतला 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का हो म्हणे मग आता महिना काय पाहिजे याचं आलंय ना पण आमच्या नाही की बरे घालून होत असतो इकडं घालून आमचा ते सगळं आवाज ओढून घेतो नाही सगळं ते आहे बाबा सगळा खेळ पाणी आपला जवळ आता तुम्हाला खेळ होईल ना काही करावं कारण त्यांना तोड नाही गेले आम्ही पण लोकांना सांगितलं की सातारा संस्थांमधला एक गॅजेटियर मधला सगळा मराठा हा पण ते हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुणबी दुसरा नाही होती त्याची आणखी संख्या त्याच्यात दाखवली ते सातारा संस्थांचा बघितलं ते आम्हाला आत्ता लागू पाहिजे अंमलबजावणी त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही 1 घंटेची सुद्धा राहायला विषय पेशेंटचा पेशेंट पण त्यांना सांगितलं चर्चा बरेला गेलेल्या नावाचा आणि दिला विषय ते सुद्धा त्याची वेळ लागली घंटा वेळ घंटा संस्थाच्या शहरात चर्चाच नाही झाली गेलेच काय आणि मराठा आणि कुणबी काय वाले चर्चा करून येतो म्हणजे काय होत पण या 2 गॅजेटियर मध्ये केसेस मध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी करण्याचा विषय कुठलाही 1 घंट्यात सुद्धा वेळ दिला नाही कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी त्यामुळे याच्या 2 मध्ये ठीक आहे मला त्या 2 साठी आम्ही वेळ देतो पण या 2 ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या 1 मिनिट सुद्धा मिळणार गेले आता ते सांगतो म्हणजे आता येते ना राज्यमंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपण पहिल्यापासून माहिती चर्चा तुम्हाला मान्य आहे का मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का ही राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे शिंदे समितीला पाठवलं जातं हे साफ चूक आहे इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये सगळं आहे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदेमंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते शिंदे समिती पाठवली शिंदे समितीचा हा विषय नाही जाऊ द्या आता त्याचं ते ठरलं असेल तुम्ही जावा आमचं काही काळ तोड झालेलं आहे मराठी सरसकट मागण्या मान्य करायची
त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या आणि तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही सगळं मान्य करा मी खरं करून गेलं कवर बार त्यांना मी ते म्हणत होते 1000 महिन्याचे वेळ म्हणता दोन्ही मग तुम्ही 13 महिने वाचलंय तुमचं आलं तरी त्याचं झालं का चर्चा आली काय त्याचा हळूच कान लावा त्याला नेत्यांच्या विचार घेतात 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का हो म्हणे मग आता महिना काय पाहिजे याचं आलंय ना पण अरे आमच्या नाही ते बरे घालून होत असतो इकडे घालून आमचं ते सगळं आवाज ओढून घेतो. एक प्रश्न ज्या पद्धतीने ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी असं आपल्याला 54 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यातील 23 उमेदवार हे पात्र झालेले आहेत त्यांना राज्य परिवहन मंडळात नोकरी दिली जाईल फक्त 23 उमेदवारांना पात्र केले उर्वरित उमेदवारांच्या बाबतीत काही चर्चा झाली का ज्या आंदोलकांचा मृत्यू झालाय काय माहिती तुम्हाला सरकारचा प्रमुख असा प्रॉब्लेम तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसते तर ही राज्यासाठीची वाईट विषय आत्महत्या हे बलिदान ते दिले बलिदान त्याच्यात नाटक नसा बलिदान गेलं की ते लेकर बाळ उघडे पडले संसाराची रात्र उघडी झाली सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस वापस नाही येऊ शकत कसं बस संसाराची घडी उभा करेल लेकरं बाळ शिकली नाही मोठे करू शकत त्या निधी मुलाने नोकरी म्हणून त्यामुळं तिथं किती तडजोड नाही त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि तिथं होणार केसेस मागच होणार त्याच्यात काय तडजोड लई विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा ते म्हणजे लगेच जातो आम्ही आता त्याचा निरोप पाठवतो किंवा माणूस काय होतं तुम्हाला सांगा शिंदे समितीत पुन्हा काय येईल शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमी 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने त्यांना नाव कमी नाही मराठी त्यांना घरी बोलत नाही म्हणून त्यांना पाठवले याला थोबड त्यांनी याला काय शिंदे समितीची परत बैठक होते सरकारी हस्तक्षेप शिंदे कमिटी सगळं हँडल करते सांगितलं नव्हतं मला शिंदे समिती कोण हँडल करते तिने जरा नाव कमी दिलं तिने मराठीचे म्हणत जिंकले तिने नोटीस शोधल्या प्रमाणपत्र दिले 3 कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला लोक शिंदे समितीला मानते शिंदे समिती अशी मधून भडक्यातून जरी आली ना तरी आमचे पोर वाट करून देते हे काय तोंडाचं झाले नाही असा पाच तुम्हालाच नाही सर्व ते आहे बाबा पण सगळा खेळ पाणी आपला आता तुम्हाला खेळ होईल काही करावं मी आता रात्री झिंजीत लिहून घेतो यांचं कागद तुम्ही ते प्रश्न विचारला मी म्हटलं खाली घरी ना मी हिंदीत बोल आणि मग आता बोल काय बोललो मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न लिहून द्या त्याचे उत्तर मी लिहून घेतो हिंदी वाचत येईल मग म्हणजे बोलायला थोडं काय गावागावाही होती कशाला गुन्हा करता तुमचा हैदराबाद गॅझेटचा मुद्दा या चर्चेदरम्यान आला होता. हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत या समितीकडून काय माहिती देण्यात आलेली आतापर्यंत किंवा हैदराबाद गॅझेटवरती काय कार्यवाही हैदराबाद गॅझेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय. आता वेळ कशाला पाहिजे ते त्यांना म्हणून काही गरज नाही वेळेची काही नाही त्यांनी 1 मिनिट मिळणार नाही.
तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारीने त्यांच्या निवडली आणि आता पुढच्या मुलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हाताला तयार नाही हे स्पष्ट सांगा. मराठा ही कुणबी एक हे याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगेन त्याची अंमलबजावणी करून टाक. तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं लागेल म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी लागेल सगळ्या सोयऱ्या टाकायला कालावधी लागेल. ठीक आहे मला त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते 6 महिने म्हणत होते ते म्हणजे त्याच्यात 58 लाख नोंदी फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि 1 ते 2 महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी ह्याच यासाठी वेळ द्या का तर त्या 58 लाख नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी 6 महिन्याचा वेळ द्या. म्हणलं 1 मिनिट नाही मराठा आणि कुणबीसाठी बरं का ज्यासाठी पण ते म्हणजे मग 2 महिने का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागलं तुम्हाला सगळ्यांना कळतंय कायद्यात थोडंसं करावं लागेल. तर ठीक आहे त्याच्यावर पहिल्यांदा म्हणत होते डायरेक्ट ते मराठा कुणबी डायरेक्ट नाहीच म्हणत होते फक्त त्याचा अभ्यासावर पटकन तुम्हाला हे नाही तर परत उद्याच्या मी पुन्हा त्यांना वेळ मागितला ते उद्या म्हणायची काय करत नव्हती वेळ देते 5 मिनिटाचं काम आहे त्यांचं म्हणणं आहे ते त्याचं जर हे नाही काढली त्यामध्ये नोटिफिकेशन काढत नाही गेला आणखी नंतर म्हणलं मी 1 मिनिट नाही एक मराठा आणि कुणबीच्या काळासाठी 1 मिनिट नाही नंतर म्हणलं पण ते 6 महिन्याचं 2 महिने लागते का ते त्यांचं म्हणणं 58 लाख नोंदी त्याची छाननी करून कायद्याचे फक्त आधी सुद्धा काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्यात रूपांतरित करतो म्हणजे ते मनासोबत ठीक आता ते आता काढलं त्या कधी ते कॅन्सल असते ते कोर्टात टिकणार नाही असं ठीक आहे म्हणलं मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही मी हा म्हणलो होता 2 महिने पण नंतर पुन्हा नाही म्हणलं 1 मिनिट वेळ मराठा आणि कुणबी कायद्यासाठी नाही हे सांगितलं. सरसकट डेटा नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली तुम्ही सगळं आमचा गाभा उघड करू नका बाबा तुम्ही चित्र दिसता तुम्ही किंवा आता कार्यक्रम करता ते मागण आता कसं पडेल का काही मराठा आणि कुणबी जे आहे का एक ज्याला पाहिजे ते घेईल ज्याला 97 कोळी वागायचं 92 कोळी वागायचं 98 कोळी वागायचं 96 तसा उल्लेख करावा मला त्याच्यात एवढी एक त्यांना मी मुभा दिली 1 मिनिट त्याला तेवढ्याच मुभा दिली मराठा आणि कुणबी जे काढा तुम्ही त्याची एक मुभा दिली त्यांना ज्याला घ्यायचं ती घेईन ज्याला घ्यायचं घेणार नाही संपला विषय हे जगात 96 कोळी 75 कोळी राहते हिरवाडे नाही आम्हाला नाही आंदोलन माग गॅस शब्द नाही काढला त्यांनी त्याला काय हे नाही मी सांगतो ती सेना करते बघून घेऊन मग काय नाही त्यांनी काय काय करायचं आंदोलनाचा विषय नाही बदल आहे सगळेच मांडले त्यांनी जवळपास 6 मांडले हैदराबादच्या जिथे 17 संस्थांचे मराठा आणि कुणबी जिंकले असते मांडले केसेसचा एक मांडला महाराष्ट्रातले सरसकट केसेस त्यांचं म्हणणं होते 54-52 केसेस असे आहेत तिथे जरा वेगळे आहेत म्हणलं वेगळ्या म्हणजे कसे आहेत ते सांगा मला जरा कोर्ट सरकारनं ढकलेलं काय आमचं पोलिसांनी आमचे डोके फोडले त्यांच्यावरती टेम्पाडच्या केस होणं गरजेचं 30 सामूहिक कट त्यांनी रचला 120 बॉब त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे सामूहिक कट असलेला त्यांनी आम्हाला म्हणजे 5वा मुद्दा केसेसचा झाला 6वा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नव्हता आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह तिच्यात काय बदलली आता माझं काय राहिलं 7 झाल्यावर काय घेण्यात राहिलं परत तिथे आपण लढाय औ संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागे राहिलं त्याचा थोडा त्यांचा अभ्यास करायचा आणि बाकी हे दोनच राहिले काय सगळे त्याच्यात ते नाही
त्यांच्या ध्यानात नाही, माझ्या ध्यानात नाही. आणि मग याच्या नाव होईल ती सगळे स्वारीचा मूळ मुद्दा आहे आमचा. होईल 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 तेच त्यांना घेऊन मी पुढे गेलोय मुंबईतून. मुख्यमंत्र्यांनी ते निरोप पाठवला. जी उद्या दिलेली आहे त्याबाबतीत काय भूमिका असणार आहे?